नमस्कार मित्रांनो, मी तुमची सपना वहिनी. आज मी तुम्हाला माझ्या शेजारच्या एका मैत्रिणीची कथा माझ्या शब्दात सांगणार आहे. चला तर मग कथेला सुरुवात करते. ही माझी एकदम खरी गोष्ट आहे, जी एकदम एका महिन्यापूर्वीच घडली आहे. माझे वय 28 वर्ष आहे आणि माझे लग्न होऊन 6 महिने झाले. मी माझ्या मैत्रिणीच्या लग्नाला माझ्या नवऱ्याबरोबर म्हणजे गणेश बरोबर गेले होते. रात्रीचे 9 वाजले. आम्ही जेवण केले आणि मैत्रिणीला म्हणाले की आम्ही निघतोय आता. तर ती म्हणाली की थांब ना, सकाळी जा निघून. तर गणेश म्हणाला की तू थांब, मी तुला सकाळी घ्यायला येतो. मग मी थांबले. रात्रीचे 1 वाजले. मला झोप येऊ लागली. मग मी वर झोपायला गेले. मी पाहिले तर सर्व खोल्या भरल्या होत्या. मग मी हॉलमध्ये गेले. तिथं सर्व झोपले होते आणि एक बिछाना मोकळा होता. सर्वांना चादर घेतल्या होत्या, पण माझ्यासाठी चादर नव्हती. आणि माझ्या शेजारी एक 60-62 वर्षाचा म्हातारा झोपला होता. तिथे जागा थोडी शिल्लक दिसली म्हणून मी तिथे झोपले. तिथे एसी चालू होती व माझ्या शेजारी कूलर सुद्धा चालू होता, म्हणून हॉलमध्ये खूप थंडी होती. रात्री मला थंडी वाजू लागली म्हणून मी म्हाताऱ्याजवळ शिरले. तर त्यांनी मला त्यांची चादर अंगावर घेतली आणि मला झोपवले. मला रात्री जाणवले की म्हातारा मला चिटकला आहे. मला त्यांचा स्पर्श चांगला वाटला म्हणून मी त्याला चिटकले आणि मजे घेऊ लागले की बघू म्हातारा काय करतोय पाहू. मग त्यांनी माझ्या मांडीवर हात फिरवले, माझी साडी वर केली आणि माझ्या कमरेवर त्यांचा पाय ठेवला. ब्लाऊज उघडू लागला आणि काढू लागला. आता मला मजा येत होती आणि त्यांचा स्पर्श गणेशपेक्षा चांगलाच वाटत होता. मग तो माझा ब्रा उघडला आणि तोंड त्यांच्या दिशेने केले. मला किस करू लागला. माझा ब्रा काढला. मग त्यांनी मला त्यांचा दांडा हातात दिला. ती फक्त चड्डीमध्येच होता आणि मी त्यांचा दांडा कुरवाळू लागले. आता त्यांनी माझी पॅन्ट काढली होती. तो माझा बॉल चुकू लागला होता. एकदम मस्त झाले होते. तो माझे बॉल चुकून माझ्या बॉलवर हात फिरवू लागला. त्यांच्या जिभेने माझ्या फटीच्या दाण्याला चाटू लागला होता. मी वेड्यासारखे झाले. तेवढ्यात कुणीतरी लाईट चालू केली. तर मी घाबरले, पण लाईट लगेच बंद झाली. मग माझ्या शेजारी जागा बघून कुणीतरी झोपले, कारण मी म्हाताऱ्याला चिटकले होते आणि शेजारी जागा मोकळीच होती. मी घाबरले, पण लगेच लाईट बंद झाली. माझ्या शेजारी जागा बघून कुणीतरी झोपले, कारण मी म्हाताऱ्याला चिटकले होते आणि शेजारी जागा मोकळी झाली होती. आता मी घाबरले होते आणि म्हातारा माझी फट चाटू लागला. मला वेळ लावत होता. मग माझे लक्ष माझ्या ब्लाऊज आणि ब्राकडे गेले. तर मला समजले की माझे कपडे त्या बिछाण्यावरच होते. तर मी घाबरले आणि माझे लक्ष कार्यक्रमावरून माझ्या कपड्याकडे गेले. मी म्हाताऱ्याला दूर करू लागले. तर तो म्हणाला थांब आणि त्यांनी मला पकडले होते. आता मी फसले होते आणि मला बेचैन होत होता. मग मागे आलेला माणूस माझी चादरीत घुसू लागला आणि माझ्या घमेल्यावर हात फिरवू लागला. तर मला वाटले की त्याला कळले आहे की शेजारी काय चालू आहे. मी म्हटलं, ज्योती, आज तर तू मेलीसच. मग मागचा माणूस माझा हात पकडून त्यांच्या दांड्यावर ठेवू लागला. त्यांनी धुती घातली होती. मी बाजूला करू लागले. त्यांचा दांडा हातात घेत नव्हते. इकडे तो पहिला म्हातारा माझ्यावर येऊन मला किस करू लागला आणि त्यांचा दांडा माझ्या फटीत हात टाकू लागला होता. 2-3 वेळा त्यांचा दांडा घुसला. नंतर त्यांचा दांडा माझ्या फटीत घुसला, आत घुसून, आणि माझ्या तोंडातून आवाज निघाला. मी मागे सरकले. मग मागचा माणूस त्यांचा दांडा माझ्या घमेल्याला थुंक लावून सेट करू लागला आणि आत टाकू लागला. आता माझे घमेले टाईट केले असे फाटून जाते की काय असे वाटू लागले. आता मला घाम फुटला होता आणि मी इकडे तो पहिला म्हातारा त्यांचा दांडा हलवून मला ठोकू लागला होता. आता मला मागच्या माणसाचा भीती वाटू लागली की कोण आहे आणि मी त्यांचा दांडा माझ्या घमेल्याला घुसू देत नव्हते. आता मी माझं घमेले टाईट करत होते आणि तो आत घुसण्याचा प्रयत्न करत होता. मला वाटले की आता पहिला म्हातारा पाणी सोडणार आहे आणि त्यामुळे त्याला हटवू लागले, पण त्यांनी मला जोरात धक्के मारू लागले. 3-4 धक्क्यामध्येच त्यांनी पाणी सोडलं. आता मी रडू लागले होते, कारण मला अजून मूल नको होते आणि गणेशला मी कंडोम वापरायचे सांगायचे. आता मी ठोकण्याच्या वैतागले होते. म्हाताऱ्याने त्यांचा दांडा काढून घेतला, चड्डी घातली, वेगळा झाला. आता मागच्या माणसाने मला दुसरीकडे ओढलं आणि चादर बाजूला केली. माझे पाय
फाकवली आणि तो माझ्यावर आला. त्यांचा दांडा माझ्या फटीत ठेवून आत बाहेर करू लागला. त्यांचा दांडा खूप मोठा होता. माझी फट ओली असल्याने त्यांचा दांडा आत पटकन शिरला आणि तो मला केस करू लागला. मला समजले की त्याने ढोसले होते आणि तो पण म्हातारा आहे. घाबरत पण नव्हता. आता त्याने मला जोराने ठोकणे दणके देणे चालूच केले. आता मला वाटले की तो पाणी सोडणार आहे आणि मी त्याला हटवू लागले, पण तो मला काही जोरात पकडला होता. मग काही वेळाने त्याचे पाणी सुटले. माझी फट पाणी भरली होती. मी त्याला लगेच हटवले आणि माझा ब्रा आणि ब्लाऊज घेऊन हॉलमध्ये बाथरूममध्ये गेले. मी परत आले तेव्हा हॉलची लाईट चालू होती आणि ते दोघेही म्हातारे मला पाहू लागले. मग मी बघितले की ते दोन्ही म्हातारे खूप घाण होते आणि बाकीचे लोक पण जागे होऊ लागले होते. म्हणून मी माझी पॅन्ट शोधणे ठीक समजले नाही आणि तिथून निघून गेले. माझ्या मैत्रिणीची आईकडे गेले. आता माझे पिरियड चालू झाले होते. आता सर्व ठीक होते. मी या ठोकण्याचा आनंद घेऊ शकले नाही, पण तुम्हाला मात्र ही खूप ऐकून आनंद झाला असेल. धन्यवाद मित्रांनो.